श्रीलंकेत असं म्हणत नाही बुवाना गवळण लावली मस्त चांगली गवळण चांगला विषय म्हटलं कंसाला म्हणतात कंस साला कुणाचा वसुदेवाचा साला नाही होणार यांचा वसुदेवाचा साला काय करेल हा लांबोरे दाढीवाला आता ह्यांचं नाव लांबोरे चिडलं बुवा एवढं आता मी गवळण गायली त्यांनी म्हणायला पाहिजे होतं कंसा असा म्हणतोय कारण माझी बाजू मी सांगितलं गवळणी म्हणताय कंसाला मग त्याने असं सांगायला पाहिजे होतं त्याने असं म्हणायला पाहिजे होतं की यशोदे अरे अरे गवळणी नो या यशोदेनी देवकीची या यशोदा या वसुदेवानी देवकीची मी सास तुला मारली असा त्याने विषय द्यायला पाहिजे होतं तर ते मला उत्तर काय देतात मी विषय गायलाय गोकुळातला हे मला उत्तर देतात येऊन येतील कसा जमल एमपीएससी चपराशी कसं जमेल हे उत्तर काहीतरी म्हणून म्हणतो परवाची गवळण मस्त बोलायला लागले आज नवीन वा घ्या घालू नजरे घालू म्हणजे गवळण माझी शब्द माझी घ्या घालू नजरे घालू मराठी भाषा वळवावी कशी वळते पळवावी कशी पळते ज्ञानेश्वरांनी माऊलींची भाषा आहे माझी नाही काय सांगू माझ्या मराठीची कौतुके अमृतात ही पैसा जिंकी आज घेणार तुम्हाला देणार ऐका बिन शायरीचे तुम्हाला देणार ऐका बघत वाणी उत्तर दिले काय म्हटलं ते सद्गुरु तो ऐका नाही हा नाही ते म्हणे म्हणून मी आपलं देऊनच टाकतो कारण बघा लोकांना काहीतरी मिळालं पाहिजे ही माझी विनंती आहे लोकांना काहीतरी मिळालं पाहिजे निश्चितपणे बाकीचे काही गोष्टी प्रश्न असतील ते 20-20 वर्ष चालू द्या पण एवढी लोक 30-30 100-100 150-150 200-200 रुपये या ठिकाणी तिकीट काढून येतात त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे आणि म्हणून मी हे नवीन वेळ आणलं शक्तिपुऱ्यामध्ये मी बुवांना 2-4 प्रश्न अधिकच अधिकच देतो विचार आपला कार्यक्रमच तसा आहे म्हणून सांगतो विचार करा समोरच्या बुद्धीमधली टेस्ट आपण घेत असतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणून बुवांना विचारलं होतं गुरु तो की सद्गुरु तो बुवाला काय जमलेलं नाही बुवा म्हणतात एवढा राजभोग आणलेला हे सगळ्या वाव्या पाठपीठ करून चिठ्ठ्या भेटी लिहून काय फायदा नाही शास्त्र असं म्हणतं काही ठिकाणी बघा भाकरीला जसं मोडू तिकडं तोडतो तसं शास्त्राचं आहे अनेक लेखक आता झाले जशा भुवांचा सुरुवात झाला आहे तसा आता लेखकांचा झालेला आहे प्रत्येक जण म्हणतो मीच शाना मीच लिहिलंय तेच बरोबर माझं आहे ना 10व्या अध्यायात तर ते 10व्या अध्यायातच खरं दुसऱ्या 11व्यात लिहू दे 3ऱ्यात लिहू दे 4थ्यात लिहू दे ते खरं नाही असं नसतं असं चालत नाही असं शास्त्र नाही आणि म्हणून बुवाना उत्तर ऐका पटलं तर म्हणजे पटलं तर कशाला मीच सांगतो मीच तुला प्रश्न विचार बुवाना मीच प्रश्न विचार तर मी उत्तर सांगताय सद्गुरु आणि गुरु यामध्ये कधीच मूल्यमापन तुलना करता येत नाही जसा गुरु तेवढा सद्गुरु तोला मोलाचा आहे हे माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं आणि हे तुम्ही गाताय हे तुम्ही वर्षाच्या 12 महिने माझ्याकडे गाताय ध्यान मूलम गुरुर मूर्ती पण कधी वाचून कधी अर्थ कधी समजून घेतला नाही तुम्ही ध्यान मूलम गुरुर मूर्ती पूजा मूलम गुरुर पद मंत्र मूलम गुरुर वाक्य आणि मोक्ष मूलम सद्गुरु कृपा यांचं वाक्य असं नाही यांच्यात तुलना करता येत नाही लहानपणीच तुम्हाला सद्गुरु मिळत नाही लहानपणी तुम्हाला गुरुच आई असू द्या आपले शिक्षक असू द्या आपल्याला जी मंडळी मोठे करते ते सर्व आपले गुरु आणि मोक्षापर्यंत नेण्याचं काम म्हणून काही ग्रंथांमध्ये असंही सांगितलेलं आहे की काकणवड थोडा सद्गुरु श्रेष्ठ पण गुरु आणि सद्गुरु मध्ये भेदभाव करता येत नाही त्यांची तुलना होऊ शकत नाही जितकी ताकद सद्गुरूची आहे तेवढीच गुरुची आहे हे माझं उत्तर त्यांच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही नंबर 1 आणि म्हणून गवळण नंबर 1 प्रश्न बुवा आणखी तुम्हाला दिलाय आता तुम्ही तुमचं उत्तर मी परवा दिलेलं आहे गवळणीच्या अगोदर सांगतोय गवळण आणा तुम्ही सांगितलं काष्टीमध्ये आष्टीवाल्यांचं बक्षीस बुवा भीम झाला भीम याला कळत नाही नाथांची गवळण नाथांची भारुड आहे विंचू चावला तो कोणता विंचू कामरूपी विंचू हे तुम्हाला उत्तर दिलंय तुम्ही मान्य नाही करत बुवा नरकात जाल नरकात तुम्हाला स्वर्ग नशिबी नाही नाथांना जर तुम्ही खोटं समजत असाल किंवा खोटं पाडत असाल कामरूपी विंचू राधेच्या चोळीमध्ये काष्टीत नाही बुवा तुम्हाला काष्टीत पटवणार आज तुम्हाला काष्टी भुवन बोलले रेकॉर्डिंग आहे नामे भुवाना सांगितलंय किती पैसा जाऊ दे करोड रुपये जाऊ दे रेकॉर्डिंग करायची म्हणजे ही डिलीट मारायची नाही तर बुवा खोटा बोलेल उद्या रेकॉर्डिंग आहे बुवा बोले काष्टी तो खालचा सांगतोय बुवा काष्टीत नाही हो चोळी तू मला शिकवतोस म्हणतो एवढा येणार एवढा पागल झाला
शाहीर हे तुमचे रणांगणावर मी स्वतः पाहिलेले आणि रसिकांनी पाहिलेले तुमचे आम्ही हावभाव आहे. तो तुम्हाला सांगत होता खालचा, त्याला तुम्ही एडत काढली. तू काय सांगतोस मला? अरे काष्टीच आहे, काय बोलायचं एवढे भीम. ऐका गवळण, म्हणून नवीन तुम्हाला आता लय लांबोऱ्या नको गाडी मला है ना. गवळण नवीन ऐका, 4 ला लाव रे. चाल पण तुम्हाला ओळखी होतो, माझी पण नवीन आहे. मी पण पहिल्यांदाच प्रयत्न करतोय, खालीवर होईल चालेल. तू दे बघू दे. साथी मेरे माझी पण पोरीच म्हणून सांगतो. बुवाला मुद्दाम देतोय, लिव निवा बुवा बोला, लिव निवा. आणि पुसली नाही तर मग हसा, म्हणजे उत्तर द्यायचे तुम्हाला. परवाच तुम्ही असं नाही ऐकायला किती जाणारा बुवा नव्हे, म्हणून माझं उत्तर. राधा म्हणे माझ्या जयमौलांचा, माझ्या हिंदू देव देवतांचा, माझ्या समाजाचा आदर राखून गवळण बोवाला ती मारणारच आहे. ऐका, राधा म्हणे नटखट हा, राधा म्हणे नटखट हा, गुलाबी जीवाला या एवढा झाला का पुढचा गाणा. राधा म्हणे नटखट हा, गुलाबी जीवाला या बदनाम झालायचो, बदनाम झालायचो आनंद किशोर. हो कसं वाटतंय? राधा म्हणे किशोर, बदनाम झालायचो हा किशोर, बदनाम झालायचो आनंद किशोर, बदनाम झालायचो आनंद किशोर. अडवणी वाट थोडी तो मार उभाराही खेळोनी, आडमार्गी गाठोनी, उभाराही खेळोनी, आडमार्गी गाठोनी. काय सांगू आज याला नाला आहे कंठ गाठोनी, कोण बोले भेटोनी, आला कंठ गाठोनी, कोण बोले भेटोनी. वाजवी गोड ती बासुरी, कुठले मन जादूगिरी, करुण चाळे चोरा बरमो, करुण चाळे चोरा बरमो. बदनाम झालायचो किशोर, बदनाम झालायचो किशोर, बदनाम झालायचो किशोर, बदनाम झालायचो किशोर.
आनंदाचा बाळ सबळ दृष्ट काढुनी यमसदनी धाडुनी पुतना मारी हा गिरधारी सारी असुर गाडुनी यमसदनी धाडुनी ज्ञानी कवी अनुभवी गातो सचिन गाणी नवी संत बसले ज्ञानी रसिक समोर बदनाम झाला इथून हा नंद किशोर